Audio Jungle. आज आपल्या बेल्ले गावामध्ये मिरवणूक निघली होती. मिरवणुका खूप निघतात. मिरवणुका आपण भरपूर अशा पाहतो. परंतु आजची मिरवणूक काही वेगळी निघली. त्याचं कारण एक होतं, की आपल्या गावातील एक मुलगा सीएची परीक्षा पास झाला आणि त्याची गावातून मिरवणूक काढली होती. मी पहिल्यांदा पाहिलं, की कुठलीतरी एक चांगली मिरवणूक बेल्ल्यामध्ये निघली आणि मग त्याच्या घरापर्यंत आज आलोय. रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत. त्याच्या अंगावरती गुलाल आहे, सत्कार केलेला आहे. काय नाव बाळा तुझं? प्रणव सुनील कवडे. शिक्षण कुठं झालं? शिक्षण 10वी पर्यंत आपले श्री बेल्लेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय. त्याच्यानंतर 11वी-12वी साठी समर्थ ज्युनियर कॉलेज आणि त्यापुढचं शिक्षण पुण्याला घेतलंय CA साठी. 11वी-12वी ज्या वेळेला केली तू, त्यावेळेला असं उद्दिष्ट ठेवलं होतं का तुला काय व्हायचंय, काय बनायचंय? काय त्यावेळेला तर मुलं एक ठरवत असतात एका उद्दिष्ट, तर तू काय ठरवलं होतं त्यावेळेला? म्हणजे ज्यावेळेस माझी 10वी झाली होती त्यावेळेसच म्हणजे घरात पहिल्यांदा अँड्रॉइड फोन आला होता त्यावेळेस. तर मम्मी बोलायची तुझा दुकान उघड, पण मी एक डिमांड ठेवायचो का मला एक त्या 2 तासासाठी मोबाईल पाहिजे फक्त. तर मी त्यावेळेस सर्च करायचो का काय करिअर ऑप्शन्स काय काय आपल्याकडे 10वी झाल्यावरती. तर ऑप्शन्स बरेच पाहिले होते, MBBS करायचं किंवा IAS ऑफिसर व्हायचं. पण सगळे सिनेरियोज वगैरे पाहून मी 2-3 गोष्टी फायनल केल्या होत्या. जसं की इन्कम टॅक्स ऑफिसर असेल, CA होतं त्याच्यामध्ये एक, आणि आय गेस एरोनॉटिकल इंजिनिअरिंग होतं. पण नंतर सगळ्या साईडने विचार केल्याच्या नंतर मला एक CA ऑप्शन असा वाटला का ज्याच्यामध्ये कास्ट सिस्टम बिलकुल नाही आहे. म्हणजे तुम्ही मेहनत घ्या, जो रिझल्ट येईल तो विदाऊट कास्ट जनरल. मग त्याच्यानंतर घरी बोललो मी का मला कॉमर्स घ्यायचं म्हणून, आणि घरच्यांनी सुद्धा संमती दिली. मग बेल्ल्यामध्ये गेलो त्यावेळेस इथं मराठी कॉमर्स होतं फक्त, पण CA करायचं बोललो तर डिमांड इंग्लिश कॉमर्सची थोडीफार. तर चौकशी केली. आळा कॉलेजला एक आपल्याकडे इंग्लिश कॉमर्स होतं आणि समर्थ कॉलेजला फर्स्ट टाइम ब्रांच ओपन झाली होती इंग्लिश कॉमर्सची. मग व्हिजिट केली आणि तिथे ऍडमिशन घेतलं त्यावेळेस. एक गोष्ट लक्षात घ्या प्रेक्षक हो, हा आत्ता सांगतोय की यांनी मोबाईलवरती सर्च केलंय की आपल्याला कुठल्या फील्डमध्ये गेलं पाहिजे. आजकाल मुलं सगळीच मोबाईल वापरतात. मोबाईल घातक किती आणि मोबाईल चांगला किती, तर ह्या मुलासाठी मोबाईल वरदान ठरला. त्यांनी मोबाईलमध्ये पाहिलं आणि त्या दृष्टीने त्यांनी विचार केला आणि तो त्या यशाकडे गेला. ज्या वेळेला तू 11वी-12वी किंवा तू कॉमर्सचं तुझं शिक्षण पूर्ण झालं, ध्येय तर तुझं तू ठरवलेलंच होतं की मला CAच व्हायचं. पुढं काय, समर्थ सोडल्याच्या नंतर काय केलं? समर्थ झालं. मग BCom ला ऍडमिशन घेतलं होतं आळा कॉलेजला, आणि त्यावेळेस लगेच म्हणजे 12वी झाली आपली मार्च-मेच्या आसपास निकाल येऊन जातो आणि नोव्हेंबरमध्ये आपला लगेच अटेम्प्ट असतो पहिला फाउंडेशनचा. पण त्यावेळेस घरी बोललो मी, पण थोडेसे मॉनिटरी प्रॉब्लेम होते, म्हणजे पैसे मॅनेज होत नव्हते त्यावेळेस. तर पप्पा बोलले ठीक आहे आपण थोडंसं थांबू आणि आपण पुढचा अटेम्प्ट देऊ. मग अटेम्प्ट फायनल केला नोव्हेंबर नंतरचा. पण बॅड लक का त्यावेळेस पण कोविड आला आणि ती एक्झाम पण कॅन्सल झाली. मग त्याच्यानंतर डिरेक्टली त्याच्या पुढचा जो नोव्हेंबर अटेम्प्ट होता त्यावेळेस मग फाउंडेशनची एक्झाम दिली फर्स्ट टाइम. तर बाय डिफॉल्ट 1 वर्षाचा डिले झाला, बाय हुक क्रूक तसं. निकाल कधी आला? निकाल लगेच त्याच्यात 45 दिवसामध्ये आला. हा निकाल कधी आला? हा निकाल आज सकाळी. आणि कशावर पाहिला? ICH वेबसाईट आहे ते एक, त्याच्यावरती ऑनलाईन काय वाटलं पाहिजे? पाहिल्यानंतर म्हणजे ब्लँक होतं पूर्ण. मी आणि माझा भाऊ होता सार्थक, मी त्याला बोललो होतो रिएक्शन कॅप्चर कर, म्हणजे मला काही कळत नाही, मी पाहतोय रिझल्ट. पण तो पण एवढा नर्वस झाला, त्याचे पण हात थरथर कापायला लागले होते. मग रिझल्ट पाहिला, पप्पा साईडलाच होते आणि मी पूर्ण ब्लँक झालो होतो. म्हणजे मी बाहेर गेलो आणि मी नांगर होतो तिथे, नांगरावरती बसून घेतलं एक 10 मिनिटं. मला काहीच सुचत नव्हतं काय झालंय काय नाही, पण आतमध्ये खुशी होती खूप जास्त. परिस्थिती कशी होती ज्या वेळेला शिक्षण घेत होता, त्यावेळेची परिस्थिती, त्यावेळेची काटकसर, ते दिवस आठवल्याच्या नंतर आजचा दिवस आणि त्या दिवसातली तफावत काय वाटते? परिस्थिती चांगली तर कधीच नव्हती, पण ते घरच्यांनी कधी जाणून दिलं नाही. म्हणजे मम्मी पहिल्यापासून टेलर काम करते आणि पप्पांनी खूप मेहनत घेतली बाहेर. पण जेव्हा पण मी बोललोय कधी का मला क्लाससाठी पाहिजे 15,000 20,000, त्यावेळेस त्यांनी बेझिझक पैसे मॅनेज केले ते आणि त्यांनी करून दिले. मग ते कष्ट दिसले ते, आणि त्याच्यामुळे कधी माघार तर नाही घेतली त्या गोष्टीमध्ये. तू गरिबी पाहिलेली आहे, परिस्थिती पाहिलेली आहे. ज्या वेळेला आपली आई काय करते ते जवळून अनुभवलेलं आहे. वडिलांनी काय केलं ते अनुभवलेलं आहे.
आजच्या मुलांसाठी काय सांगशील बरं? नक्कीच आजकाल म्हणजे प्रॉब्लेम काय झालाय, सोशल मीडियावरती क्विक रील्स येतात आपल्याला. का एक 30 सेकंदाची रील आली, त्याच्यामध्ये फक्त सांगतात का या माणसाचं एक पर्टिक्युलर यश आहे. त्यांनी ही 2-4 गोष्टी केल्या त्याच्यामध्ये यश भेटलं. पण त्याच्यामागची रिॲलिटी खूप वेगळी आहे. त्याच्यामागं वर्षांची मेहनत असते. मग आपण फक्त ती एक रील पाहतो का यार सपोज याने हा बिझनेस केलाय, आपण पण त्या बिझनेसकडे जाऊ आणि बिझनेसमध्ये आपण यशस्वी होऊन जाऊ. पण रिॲलिटी तशी नाही आहे. एक स्वप्न मोठं पाहावं लागतं आणि त्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि वर्षे त्याला घालवावी लागतात. अभ्यास करताना कसा केला? अभ्यास करताना म्हणजे स्टार्टिंगला पुण्याला होतो मी. त्याच्यानंतर तर घरीच आलो मग इंटरमिजिएटला. तर जागा अशी फिक्स नव्हती पहिल्यांदी. अ, सार्थक त्यांचं एक इथे शेड होतं गायांचं. त्याच्यामध्ये आम्ही एक रूम बनवला होता. स्टार्टिंगला पुठ्ठे वगैरे लावून पेंटिंग केली होती. आम्ही स्वतःनीच वायरिंग केली होती विहिरीवरून त्याला. सुरकाप्पाकडून आम्ही बोर्ड फिटिंग करून आणला होता. असं म्हणजे एक सेटअप केला होता इंटरमिजिएटच्या टाईमला. तर त्यावेळेस तिथेच अभ्यास केला. मग 3 वर्षाची आर्टिकलची पिरियड होता. मग त्यावेळेस पुण्यालाच होतो. मग त्याच्यानंतर गावाला आलो फायनलच्या टाईमला. तर आता नवीन बंगल्याचं काम झालंय. तर मग तिथं रूममध्ये अभ्यास केला. बंगला कोणाचा? बंगला भावाचा. ते महत्वाचं आहे. स्वतःचं घर हे साधं आहे. दुसऱ्याच्या घरामध्ये, गाईच्या गोठ्यामध्ये राहून त्याने CA ची परीक्षा पास झालेला आहे. बहुमान गावाचा आहे, अभिमान आपलाही आहे. आणि अशा मुलं आज समाजामध्ये असणं खूप गरजेचं आहे. मोबाईलच्या वापरानं मोबाईलचा दुरुपयोग करायचा की उपयोग करायचा याचं ज्वलंत उदाहरण आज हा आहे. आज तू CA झालास, काय वाटतं? म्हणजे प्राउड फील तर खूप आहे. एक 5-6 वर्षांपूर्वी स्वप्न पाहिलं होतं आणि ते आज पूर्ण झालंय. अभिमान वाटतोय, पण आता तेवढी जबाबदारी पण वाटतेय का जी आपल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आली ती फुलफिल करायला पाहिजे एकदम. आणि फक्त चुकी काय होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची आणि समाजाच्या प्रतीने जेवढं काम करता येईल तेवढं करायचं आता. आई वडिलांबाबत काय सांगशील? आता म्हणजे त्यांनी खूप कष्ट केले तेवढी वर्ष. माझी तर इच्छा त्यांनी रिटायरमेंट घेतली पाहिजे आता. पण ते नाही बोलतात त्या गोष्टीला. तर ठीक आहे म्हणजे त्यांनी करायचं ते करू द्यात. पण त्यांना माझा फुल सपोर्ट राहील का तुम्ही आराम करा आता या वयात आणि एन्जॉय करा आता. कारण त्यांनी एवढे वर्ष केले आपल्यासाठी. तर आता माझी जबाबदारी ही आहे की आता मी त्यांना खुश ठेवायचं म्हणून. काय बनायचंय अजून? उद्दिष्ट याच्यापेक्षा पुढं काय आहे का? म्हणजे ज्यावेळेस चालू केलं होतं त्यावेळेस तर हेच होतं का पैसा कमवायचा आहे. पण आता जसं मोठं होत गेलोय, आता असं वाटतं पैसा येईल एक वेळेनंतर, पण मनाची शांती आणि माणसं कमवलेली जास्त महत्त्वाची आहेत. तर त्याच्यावरती जास्त फोकस राहील आता. समाजाप्रती काय भावना आहे? समाजाप्रती म्हणजे ज्यावेळेस मी पुण्याला गेलो, मला खूप मित्र भेटले. जेव्हा मला गरज होती त्यावेळेस त्यांनी मला पुण्याला बोलवलं, स्वतःचा रूम दिला तिथं राहायला आणि खूप प्रकारे रकमेची मदत असेल किंवा जागेची मदत असेल किंवा गाईडन्स असेल, खूप मदत केली. तर समाजात कोणालाही काही करायचं असेल तर माझा पूर्ण त्यांना सपोर्ट राहणार आहे इथून पुढे. या सगळ्या प्रवासामध्ये असा एखादा क्षण आहे का की त्या क्षणाला तुला असं वाटलं की हा सर्वात दुःखद क्षण या तुझ्या 10वीच्या ह्या आजच्या यशाच्या मधला एखादा वाईट क्षण कुठला आहे? म्हणजे माझं इंटरमिजिएट चालू होतं आणि पप्पांना डायबिटीज आणि बीपीचा प्रॉब्लेम आहे. तर पप्पांनी एवढं केलं त्यावेळेस पप्पा विसरून गेले होते का आपल्याला पण गोळ्या घ्यायची गरज आहे म्हणून. आणि आम्हाला पण नव्हतं कळत त्यावेळेस का म्हणजे मेडिकल आपण लक्ष दिलं पाहिजे एवढं. तर त्यावेळेस पप्पांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि एक डोळा त्यांचा वर्क नाही करत सध्या. तर मग त्यावेळेस ऑपरेशन झालं होतं, पप्पा घरी होते. तर त्यावेळेस असं कुठेतरी वाटत होतं का यार आपण मागं राहतोय कुठेतरी आणि अजून आपण पटकन केलं पाहिजे. पण देवाच्या कृपेने दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि तो वाचला. पण तरी पण त्यांनी मेहनत केली. तर त्यावेळेस असं वाटलं होतं का आपण थोडंसं अजून घाई केली पाहिजे काहीतरी करायला. जास्त धडपड केली पाहिजे. हो. तो वाईट अनुभव आला थोडासा. हा प्रणव कवडे होता. हा बेल्ले येथील डावखरमाळ्याच्या पुढे आल्याच्या नंतर एक वस्ती आहे. या वस्तीमधलं हे छोटंसं घर आहे आणि त्या घरामध्ये राहून त्यानं आज वेल्ह्यामध्ये पहिला CA होण्याचा मान मिळवलेला आहे. त्याच्या परिवाराशी आपण चर्चा केलेली आहे. समाजामध्ये अशा मुलांची खूप गरज आहे आणि मेहनतीला यश येतच हे प्रणवने या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. गणेश चोरे, शिवनेरी संवाद, बेल्ला.